नमस्कार, आपल्या स्वाद्रस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण काकडी बोट चाट कसं बनवायचं ते पाहून घेणार आहोत। अगदी 10 मिनिटात झटपट होणारी रेसिपी आहे। छोट्याशा भुकेसाठी उत्तम असा हेल्दी पर्याय आहे आणि काकडीचे गुणधर्म तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे। काकडी ही शरीराला थंडक देणारी असते। काकडीमुळे आपला चेहरा देखील ताजेतवाना होतो आणि काकडीमुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी देखील भरून निघते। त्यामुळे अशी ही पौष्टिक काकडी बोट चाट कशी बनवायची ते आज आपण पाहून घेणार आहोत। काकडी चाट बनवण्यासाठी इथे मी 2 काकड्या घेतलेल्या आहेत। या ठिकाणी तुम्ही डार्क ग्रीन कलरच्या असतात काकड्या त्या घेतल्या तरी देखील चालू शकतं। आता ह्या काकड्या आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत आणि यांना काकडी बोट चाट का म्हणतात माहिती का? कारण यांचा आकार बोटीसारखा दिसतो, त्यामुळे यांना काकडी बोट चाट म्हणतात। काकडी चाट बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी बारीक चिरून कांदा घेतलेला आहे। कांदा अगदी बारीक चिरायचा, त्यामुळे चाटमध्ये खायला तो छान लागतो। त्यानंतर अर्धी वाटी इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। हे तळलेले नाहीयेत, भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। 1 वाटी मी टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। ह्यामधील बिया मी काढून टाकलेल्या आहेत बघा। त्यानंतर इथे मी बारीक शेव घेतली आहे। ही शेव आपण पाणीपुरी शेवपुरीमध्ये वगैरे वापरतो ना, तीच नायलॉन शेव आहे। आणि 1 वाटी इथे मी डाळिंब सोलून घेतलेली आहे। हा जर तुम्ही डाएटसाठी बनवत असाल तर इथे ही जी बारीक शेव आहे ते स्किप करा। त्यानंतर इथे मी काळी मिरी पूड घेतलेली आहे, चवीनुसार मीठ आणि थोडा चाट मसाला घेतलेला आहे आणि ह्यामध्ये आपण काळं मीठ देखील टाकून घेणार आहोत। आता ह्या ज्या काकड्या आहेत ना, ह्या आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत बघा। सोलारच्या साहाय्याने आपण ह्या काकड्या व्यवस्थित अशा सोलून घेऊया। हा चाट खायला पण तितका टेस्टी लागतो आणि पौष्टिक देखील आहे। मुलांना जेव्हा भूक लागते तेव्हा संध्याकाळच्या वेळेस हा चाट करून द्यायला काही हरकत नाही। आता ह्या 2 काकड्या मी व्यवस्थित अशा सोलून घेतलेल्या आहेत बघा, तुम्ही इथे बघू शकता। आता याचे दोन्ही भाग आपल्याला कापून घ्यायचे आहेत। हा वरचा आणि खालचा भाग व्यवस्थित कापून घ्यायचा आहे आणि हा कापलेला भाग काकडीला नाही चोळून घेतला तरी देखील चालू शकतो, कारण ह्या काकड्या जास्त करवट लागत नाही। जर तुम्ही डार्क हिरव्या रंगाच्या काकड्या घेतल्या तर ते मात्र तुम्हाला चोळून घ्यायला लागतं, म्हणजे त्याच्यातला जो करवटपणा आहे तो थोडासा कमी होतो। आता ह्या मधून कापून घेतलेली काकडी आपण असं दोन्ही बाजूनी चीर मारून घेणार आहोत, म्हणजे हे ज्या आतल्या बिया आहेत ना त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। या बिया काढल्यानंतर टाकून नाही द्यायच्या। तर ह्याचा उपयोग आपल्याला फेशियल करण्यासाठी किंवा ज्यांच्या डोळ्यांच्या खाली काळे वर्तुळे आहेत, जर ह्या बिया ठेवल्या किंवा काकडी ठेवली तर काळे वर्तुळे कमी व्हायला निश्चित मदत होते। त्यामुळे ह्या बिया काढल्यानंतर वापरात आणा। अशा प्रकारे मी कट मारून घेतलेला आहे बघा अलगद हाताने। त्यानंतर एका चमच्याच्या साहाय्याने आपण ह्या बिया काढून घेणार आहोत। बिया याच्यासाठी काढायच्या कारण आपल्याला त्यामध्ये चाटचे साहित्य फिल करायचे आहेत म्हणून। हे बघा व्यवस्थित असं चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायच्या। खूप छान लागते, नक्की करून बघा ही रेसिपी। दोन्ही काकड्या मी छान अशा कापून घेतलेल्या आहेत बघा आणि त्यातील बिया काढल्यामुळे त्याला अगदी बोटीसारखा आकार आलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्यामुळे हा आपला काकडी बोट चाट आहे। आणि ह्या आतल्या काढलेल्या बिया फेकून नाही द्यायच्या, तर त्या वापरात आणायच्या। चला आता ह्यामध्ये जो बारीक चिरून ठेवलेला आपण कांदा होता तो कांदा आपण आवडीनुसार ह्यामध्ये टाकून घेणार आहोत। तुम्हाला जर कांदा जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकला तरी देखील चालू शकतं। मी थोडा कांदा ह्यामध्ये टाकून घेते। कांदा टाकून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण टाकणार आहोत ते म्हणजे मगाशी बारीक चिरून ठेवलेला जो टोमॅटो होता, ज्याच्या बिया आपण काढून घेतल्या होत्या, तो टोमॅटो आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत बघा। छान असा टोमॅटो देखील सगळीकडे आपण व्यवस्थित आपल्या काकडीमध्ये टाकून घ्यायचा आहे। खूप छान चाट होतो हा, टेस्टी होतो, मुलांना खूप आवडेल, नक्की करून द्या। टिफिनला द्यायलाही चांगला पर्याय आहे किंवा आपण बाहेर कधी जात असो तर आपल्या ट्रॅव्हलिंगमध्ये न्यायलाही खूप उत्तम पर्याय आहे। त्यानंतर हे शेंगदाणे आहेत जे मी भाजून घेतले होते, ते शेंगदाणे मी ह्यामध्ये टाकून घेते। तुम्हाला जर तळलेले शेंगदाणे आवडत असतील तर ते वापरले तरी देखील चालू शकतं, पण जर तुम्ही डाएटसाठी हे बनवत असाल तर ह्यामध्ये भाजलेले शेंगदाणे तुम्ही वापरा। शेंगदाणेही देखील छान असे फिल करून घेतलेले आहेत बघा आपण। त्यानंतर आपण ह्यामध्ये थोडंसं मीठ भुरभुरून घेणार आहोत। हा मीठ चिमटीच्या साहाय्यानेच आपण भुरभुरणार आहोत, कारण जर चमच्याने टाकलं तर तो जास्त पडेल। त्यामुळे आपण एका चिमटीच्या साहाय्याने मीठ भुरभुरून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं स्पाइस येण्यासाठी, थोडंसं तिखटसरपणा येण्यासाठी ह्यामध्ये आपण काळी मिरी पूड आहे ती चिमटीच्या साहाय्याने भुरभुरणार आहोत, त्यामुळे टेस्ट देखील छान लागते। काळी मिरी पूड भुरभुरून झाल्यानंतर पुढचं साहित्य मी घेते ह्यामध्ये, ते म्हणजे थोडेसे डाळिंबाचे दाणे। त्यामुळे रंगसंगतीही छान येते आणि फ्रूटही हे मुलांच्या पोटात जातं।
इथे डाळिंबे छान मी पेरून घेते. तुम्हाला आवडल्यास तुम्ही ह्यामध्ये आणखीन दुसरे फ्रूट टाकले तरी देखील चालू शकतं. आता डाळिंब ह्यामध्ये टाकून झालेले आहेत बघा. त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत चाट मसाला. चाट मसाल्यामुळे छान आपल्या चाटला चटपटीतपणा येतो. त्यामुळे चाट मसाला टाका. चाट मसाला नसेल तर याच्यामध्ये थोडीशी आमचूर पावडर टाकली तरी देखील चालू शकतं. छान असं चाट मसाला मी सगळीकडे भुरभुरून घेतलेला आहे बघा. त्यानंतर आपण यावर काळं मीठ टाकून घेणार आहोत. काळ्या मिठाने आपल्या चाटची चव आणखीन छान लागते. नंतर सगळ्यात शेवटी आपण ह्यावर जी बारीक नायलॉन शेव आहे, जी शेवपुरी पाणीपुरी ह्यामध्ये वापरली जाते, ती शेव यामध्ये भुरभुरणार आहोत. जर तुम्ही हे डाएटसाठी बनवत असाल तर या ठिकाणी तुम्ही शेव न टाकता थोडेसे कॉर्न उकडून टाकले तरी देखील चालू शकतं. तरी हा चाट अतिशय अप्रतिम लागतो. सगळं साहित्य आपण काकडीमध्ये व्यवस्थित फिल करून घेतलेलं आहे. आता यावर आपण आवडीनुसार थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घेणार आहोत बघा. किती छान दिसायला चाट दिसतोय आणि खायलाही तितकाच टेस्टी लागतो. नक्की करून बघा. हेल्दी चाट आहे हा. आपला काकडी बोट चाट रेडी आहे. मी छान असं मधून कट करून सर्व करून घेतलेला आहे बघा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली ग्रुपवर आणि फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करा. आणि बाजूला जे आयकन आहे ते प्रेस करायला विसरू नका, कारण मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल.